आजचा हा रिपोर्ट फक्त बातमी नाही, हा आरसा आहे त्यांच्यासाठी जे धर्माच्या नावावर राजकारण करतात आणि त्यांच्यासाठी जे म्हणतात की माणुसकी हरवली। सोलापूरच्या मातीतून, दक्षिण सोलापूरच्या होटगी गावातून एक असा धडाका उडालाय ज्याने अनेकांचे डोळे उघडले असतील। वाढदिवस म्हटलं की डोळ्यासमोर येतं अवाढव्य फ्लेक्स, हजारो रुपयांचा केक, फटाक्यांचा धूर आणि डीजेच्या कांठळ्या बसवणारा आवाज। पण होटगीच्या या ढाण्या वाघानं म्हणजेच माजी उपसरपंच आशिमभाई शेख यांनी या अनाठायी खर्चाला अशी काही लाथ मारली की संपूर्ण जिल्ह्यात त्याची चर्चा सुरू झाली। काय केलं आसिमभाईनं आणि अख्खं गाव एकाच पंक्तीत जेवायला कसं बसलं? लोक म्हणतात समाज दुभागलाय, लोक म्हणतात भिंती पडल्यात, पण होटगीच्या या मातीत आज वेगळाच इतिहास लिहिला गेला। निमित्त होतं आशिमभाई शेख यांच्या वाढदिवसाचं। चाहते तयार होते, कार्यकर्ते सज्ज होते, पण आशिमभाईने आदेश दिला, खर्च नको, माणुसकी हवी। आणि मग काय झालं? जो पैसा फटाक्यात जळणार होता, तो पैसा हार तुरे आणि डीजे मध्ये वाया जाणार होता, तो पैसा वळवण्यात आला एका महान कार्याकडे, रोजा इफ्तार पार्टी। पण ही फक्त मुस्लिम बांधवाची इफ्तार पार्टी नव्हती, तर ते होतं हिंदू मुस्लिम ऐक्याचं जिवंत प्रतीक। या सोहळ्याचं गांभीर्य तेव्हा वाढलं जेव्हा माजी आमदार दिलीपराव माने मालक तिथे दाखल झाले। राजकारणाच्या पलीकडे जाऊन दिलीपराव माने मालकांनी जे सांगितले ते प्रत्येकानं कान देऊन ऐकण्यासारखं आहे। माने मालकांनी आसिमभाईंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि संदेश दिला की एकता ही शब्दात नसते, कृतीत असावी लागते। त्यांनी तमाम देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या, पण त्याच शुभेच्छांमध्ये एक वेगळाच आभ होता। आणि सोबतीला कोण होतं तर होटगी गावचे रामप्पा चिवड शेट्टी सावकार, विनोद पाटील, हाजी युनुस शेठ कांबळे, मौलाली शेख। नावानं हे लोक वेगळे असतील, पण त्या संध्याकाळी सर्वांची जात एकच होती, ती म्हणजे होटगीकर। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। बघा, डोळे उघडून नीट पहा, जिथे निवडणूक आली की जातीपातीचं विष कालवलं जातं, तिथे होटगीच्या या माजी उपसरपंच सांगतोय की सण कोणाचाही असो, आनंद सर्वांचा असला पाहिजे। आशिमभाई शेख, तुमच्या या निर्णयाने त्या लोकांसाठी चपराक दिली जे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। हा असीम उत्साह आणि ऐक्य हेच खऱ्या सोलापूरची ओळख आहे। आज संपूर्ण गाव एकाच पंक्तीत, हिंदू बांधव रोजा उघडायला मदत करतात आणि मुस्लिम बांधव प्रेमानं स्वागत करतात। हे दृश्य पाहून कोणत्याही भारतीय माणसाचं ऊर अभिमानानं भरून येईल। सौहार्द काय असतं, प्रेम काय असतं, हे होटगीने संपूर्ण देशाला ओरडून सांगितलंय। जिथे राजकारण गढूळ होत चाललंय, तिथे जातीपातीच्या भिंती उंच केल्या जात आहेत, तिथंच दक्षिण सोलापूरच्या होटगी गावानं देशाला एक नवा आरसा दाखवला। वाढदिवस म्हटलं की फटाक्याची आतिषबाजी आली, हार तुरे आणि आवाढव्य खर्चाला, पण थांबा, होटगीच्या या तरुण नेतृत्वानं सगळ्या वायफळ खर्चाला फाटा दिलाय। माजी उपसरपंच आशिमभाई शेख यांच्या या आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून जे उपक्रम राबवलंय, खरंच त्याची राज्यभरातून नव्हे, सोलापूर शहरातून नव्हे, तर संपूर्ण देशामधून चर्चा व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं स्तुत्य असं उपक्रम राबवलंय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, आम्ही सगळ्यात आधी भारतीय आणि मग कोणतीही आपली जात असो। जातीच्या पलीकडचा आनंद जो असतो, तो आनंद आज इथे होटगी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। मित्रांनो, राजकारण्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ग्रामीण भागातील ही एकजुटता कुणीही तोडू शकत नाही, हेच या बातमीतून सिद्ध होत आहे। आशिमभाई शेख यांनी दाखवून दिले की नेता तोच असतो जो समाजाला जोडण्याचं काम करतो। वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियावर फोटो टाकण्यापेक्षा गोरगरिबांच्या आणि सर्वधर्मीय बांधवाच्या पोटाला आधार देणं हाच खरा वाढदिवस। होटगी आणि पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा परिसर दुमदुमून गेला होता। सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेला हा सोहळा म्हणजे गंगा यमुनेची संस्कृती, याचं ज्वलंत उदाहरण होटगीतील आसिमभाई शेख यांनी दाखवून दिलं। मित्रांनो, जाता जाता एकच विचारतो, आपल्या वाढदिवसाला आपण किती जणांची मनं जिंकतो? आसिमभाई शेख यांनी तर संपूर्ण गावच जिंकलंय। अशा नेत्यांची आज समाजाला खरोखरच गरज आहे। राजकारण नाही, समाजकारण। आसिमभाईंचा इफ्तार पॅटर्न होटगी गावामध्ये चांगलाच घुमतो। ऐक्याची डंका, खर्च टाळला, मने जोडली, होटगीच्या भूमीत हिंदू मुस्लिम ऐक्याची उभारली गुढी। सगळ्यात शेवटी एकच सांगणं आहे, वाद घालायचा असेल तर तो विकासासाठी घाला, धर्मासाठी नको। पाहत रहा आपल्या हक्काचं NGTV मराठी न्यूज चॅनल। आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, होटगी।